हिंगौली जिले के पेड़गांव स्थित ग्राम पंचायत की अव्यवस्था। यह देखा जा रहा है कि पेड़गांव के सरपंच इस ग्राम सेवक का साथ दे रहे हैं। ग्राम सेवक सरपंच के साथ मिली भगत करके सारा काम चला रहा है। पेड़गांव के कुछ ग्रामीणों ने मुख्य कार्यकारी अधिकारी से ग्राम पंचायत और सरपंच ग्राम सेवक के खिलाफ शिकायत की है, लेकिन साफ दिख रहा है कि सरपंच और ग्राम सेवक मनमानी कर रहे हैं। ग्राम सभा में 200 लोगों की मौजूदगी के बावजूद यह साफ दिख रहा है कि ग्राम सेवक ने ग्राम सभा से मुंह मोड़ लिया है। सरकार को इस बात पर ध्यान देना चाहिए कि पेड़गांव के गरीबों और ग्रामीणों की समस्याओं का समाधान नहीं हो रहा है और ऐसे निकम्मे ग्राम सेवक की तुरंत जांच कर उसका तबादला कर देना चाहिए। आइए देखिए खबर विस्तार से। भारत संवाद के लिए परशुराम जाधव की खास रिपोर्ट। आमचा मुद्दा असा होता आज ग्रामसभेमध्ये की आम्ही जे 35 वर्षापासून गायरानामध्ये राहतो, झोपडपट्टी, ती झोपडपट्टी आमच्या नावानं नाही आहे। सरकारने ती झोपडपट्टी करायची होती नावानं, ही ग्रामपंचायत ठराव देत नाही आणि ग्रामसेवक सुद्धा ठराव देत नाही, त्याच्यामुळे ते आमच्या नावानं होत नाहीत। आज काही लोकांना घरकुल आलेले आहेत, त्या लोकांसाठी घरकुल भेटत नाहीत म्हणून नंबर 8 नसल्यामुळे ती समस्या दूर व्हायला पाहिजे। ती थोडीच मागणी। काही इतर लोकांना दिले का गारणातल्या? काही लोकांना दिलेले आहेत, काही लोकांना दिलेले नाहीत, तर पूर्ण लोकांना लाभ भेटला पाहिजेत, माझी ही विनंती आहे। माझं नाव उमेश श्रीराम राठोड, मी राहणार पेडगावचा आहे आणि आज जो विषय आहे, आज आमच्या पेडगावामध्ये ग्रामसभा भरली होती। आजचा ग्रामसभेचा दिवस होता। जवळपास 200 लोक ग्रामसभा घेण्यासाठी उपस्थित झाले होते। तर त्या ठिकाणी कोरम पूर्ण होत नाही आहे हे कारण सांगून मधूनच ग्रामसेवक आणि सरपंच हे निघून गेले आणि ग्रामसभा घेतली गेलेली नाही। आज जवळपास 4 ते 5 वर्षापासून आमच्या गावामध्ये कंटिन्युअसली ग्रामसभाही होतच नाही आहे। तर ग्रामसभामध्ये हे ग्रामसभेचे जे आमचे विषय होते त्यामधले सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी पुरवठ्याचा। तर पाणी पुरवठ्यामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे ते डी जयस्वाल यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। त्या संदर्भात हे मंत्रालयाचं पत्र देखील आमच्याकडे आलेलं आहे। मंत्रालयाचं पत्र असून नंतर कार्यकारी अभियंता यांचं सुद्धा पत्र आहे। त्यानंतर त्यांनी चौकशी पाहणी करून त्यांनी चौकशी अहवालसुद्धा आम्हाला दिलेला आहे। चौकशी अहवाल दिल्यानंतर ग्रामपंचायत यांनी पाणीपुरवठा विभागाने जे डी जयस्वालच्या नावाने नोटीससुद्धा काढलेली आहे। नोटीस काढूनसुद्धा तब्बल की आम्ही 2 वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहे, तरी पण समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही। ही नोटीस बघा, ही नोटीस पाणी पुरवठा विभागाने काढलेली आहे डी जयस्वालच्या यांना। समस्या एवढीच आहे की गावकऱ्यांना पाणी पुरवठा हा व्यवस्थित व्हावा। आज रोजीपर्यंत जलजीवन मिशनचं काम होऊन सुद्धा त्याचा तीळ मात्र देखील फायदा आमच्या गावकऱ्यांना झालेला नाही आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतोय। म्हणून आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत। तर कृपया करून प्रशासनाचा आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर दोषी विरुद्ध कारवाई करावी आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, संबंधिताला कारवाई नाही झाली तर याच्या पुढे तुम्ही काय करणार? जर संबंधितावर कारवाई नाही केली तर आम्ही उपोषणास बसून आम्ही ज्या संबंधितावर आम्हाला जे नोटीस दिलेली आहे त्या बेसवर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवर FIR दाखल करू, तीपर्यंत आम्ही नियोजन करणार। धन्यवाद।